इकडे कुठे तर मी हा नवीन किचनमध्ये आहे. सांगते मी तुम्हाला कुठे काय ते. आणि दिसते का मी नाणी? छान तर गाईज मी आता नवीन किचन मध्ये हे आमच्या सासरे तर गाईज मला शेअर करणार आहे पूजा. ती पण आली आहे आमच्या सोबत गावाला आणि ती ऑफिसवरून डायरेक्ट आली आहे आणि तिची आजची लापशी खूप भारी होती. सो ती आता आम्हाला बनवून देणार आहे. सर्वात प्रथम काय केलं ते तूच सांगतो. तूप टाकलंय गाईज याच्यामध्ये. कुकर घेतलाय, कुकरमध्ये तूप टाकले. किती होती लापशीचे 2 पॅकेट अर्धा किलोचे 2 लापशीचे पॅकेट आम्ही तुपामध्ये आता टाकलेले आहेत. तूप छान असं गरम केल्यानंतर आता लापशी छान तुपामध्ये छान अशी परतून घ्यायची. छान अशी तुपामध्ये भाजून घ्यायची आहे लापशी. टाक, सकाळचा नाश्ता होईल. तर काही तर आम्ही ठेवली होती थोडीशी अर्धा किलो मधली, तर आता पूर्णच टाकतोय. सकाळचा झाला तर नाश्ता होईल. लापशी म्हणजे सूप. वाव. आणि पूजाची हातची मी खाल्लेली आहे बऱ्याच वेळा, तर आता मी शिकते. तर गाईस इकडे गुळ लागते, अर्धा शिकलेला आहे. आता थोडासा राहिलाय तो कट करते. तोपर्यंत तिकडे लापशी परतून घेते पूजा. तर गाईस तिकडे मस्त परतून घेतल्यानंतर इकडे पाणी ठेवलेलं आहे. किती पाणी ठेवावं लागतं अंदाजे पाणी टाकायचं आपल्याला. लापशी तुम्ही घेतली अर्धा किलो तर पाणी ह्याप्रमाणे घ्यायचे तुम्ही आणि छान असं पाणी टाकायचं. जेवढं असं पाणी टाकायचे त्यामध्ये मस्त हलवून घ्यायचे, तिला मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये तुपात भाजल्यानंतर. तर काही आता कुकरमध्ये पाणी टाकलेले. आता ते शिट्ट्या होऊन द्यायच्या का ग? किती? 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या. तोपर्यंत आपण बाहेर बघूयात कुकर शिजतोय. गावाला बिग बॉस कधी बघितलं ना का? मोनी मॉडेल भरली वाटतं. तळी भरली आज. तळीच ना ग? तळी भरली आज पौर्णिमेनिमित्त. तर काहीच आमची नाणींनी इकडे चूल केली बघा तुम्ही छानपैकी. झाली ना ग एक शिट्टी? नाणी मस्त भाकरी करतात आहेत गरमागरम चुलीवरती. नाना इकडे खोबरं फोडतात आहेत. नाना इकडे बघा जरा. हे आमचे नाना आहेत, मस्त खोबरं फोडतात आहेत. आता जेवायला बसणार आहेत, त्यांना जायला उशीर झालाय. आणि इकडे खिल्लारे पाहुण्यांचं काय चाललंय? खिल्लारे हवेवर आले आज. खिल्लारे तुम्ही हवेवर आले आज. आता छान इथं लापशी तयार झालेली आहे आणि आता मस्त ती मिक्स करून घेते की शिजली आहे की नाही. कुकरमध्ये छान अशी लापशी रेडी झाली होती. आता तिकडे एक पातेल्यामध्ये छान असं तूप टाकलेलं आहे आणि जास्त तुपाचा वापर करू शकता तुम्ही. आणि त्यानंतर जो बारीक केलेला गूळ होता ना तो आपण त्यामध्ये टाकलेला आहे. आणि तो गूळ पूर्ण 1 किलो लापशीला आपण 1 किलोच गूळ घेतला आहे. तो छान असा मिक्स करून घ्यायचा तुपामध्ये पातळ असा. त्यानंतर लापशी झालेली असते ती आपण त्यामध्ये टाकून घ्यायची, हळूहळू करून टाकून घ्यायची. आणि त्यानंतर सगळी लापशी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता मिक्स करायची आहे ती गुळामध्ये. छान असे मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स झाल्यानंतर असं काहीचं दिसतं आहे आणि छान असं त्याला बघा उकड आली आहे. मस्त अशी उकड आल्यानंतर मिक्स करून घेतली आहे. त्यानंतर त्यात थोडंसं लाईटली दूध टाकलेलं आहे, जेणेकरून अजून थोडीशी फुलावी म्हणून. दूध टाकल्यावर टेस्ट वेगळी येते अजून. मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा दूध. आपल्या आवडीनुसार आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाकू शकतो. त्यानंतर सुंठ विलायची आपण पूड टाकलेली आहे. ड्रायफ्रूट आमच्याकडे नव्हतं, आम्ही इमर्जन्सी करायचं ठरवलं लापशी, त्यामुळे आम्ही आयडिया केली की छोटे छोटे खोबऱ्याचे काप केले ओल्या खोबऱ्याचे आणि ते टाकले. अगदी ते पण छान वाटत होते. तर तुम्ही पण तसंच करा. मस्त अशी लापशी आता आपली रेडी आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्याही. तर अशा पद्धतीने आपली लापशी इथे रेडी झालेली आहे. बघू शकता. फायनली लापशी तयार झालेली आहे मस्त अशी. तोंडाला पाणी सुटलंय का नाही ते पण सांगा. मला पहिले नाही आवडायची. ते पण असं मस्त शाकभाजी. आमचा गावाचा मिरर आहे. आत्ता आहे ना
लापशी झालेली, म्हणजे मगाशीच जेवण वगैरे झालं, सगळं काही क्लीन केलं आम्ही, भांडी वगैरे. आणि आत्ता झोपायची तयारी चालू आहे. तर याला लागली आहे भूक माझ्या पिल्लाला. तर कशी वाटली लापशीची रेसिपी मी पण शिकली आहे आत्ताच, आणि तुम्ही पण शेअर करा त्याच्यासोबत, म्हणजे नाही का लाईक शिका. मी शिकली आहे आणि मी नेक्स्ट टाईम करेल तेव्हा तुमच्यासोबत अजून एकदा शेअर करेल. मी आत्ता जस्ट शिकण्यासाठी तुम्हाला पण दाखवलं, मी शिकवत होते तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. आणि आता माझ्या पिल्लूला लागली आहे भूक, सो मी त्याला आता दूध देते, दूध पेईल आणि मग तो झोपी जाईल. दक्षु मी दिसते हां, काढ ना ब्लॉग, मलाच दाखवा की काय नको दाखवू इकडं. तर आता गाईस हे आमचं किचन आहे, सासूबाईंनी आवरले, सगळं नको दाखवू दक्षा खरकाडावर. आता मलाच दाखव फक्त. आणि मी दक्षला देते दूध, साखर ना दूध दाखव. म्हशीचं दूध. म्हशीचं दूध पितोय दक्ष. आणि दूध पिऊन तो आता मी नवीन मी रोजच म्हशीचं दूध मी पहिल्यांदा पितोय. रोज म्हशीचंच असतं. आपण जे बाहेरून घेतो ते पण म्हशीचंच, म्हणजे गाईचं घेतलं तर सगळे डबे जात पडून बघते गाईस, मला एक पण डबा सापडत नाही. मला साखर पाहिजे. कशाचं म्हणून? साखर साखर. साखर तर ह्याच्यात आहे. अरे ह्याच्यात आहे. सापडली फायनली गाईस साखर. हा. साखरेचा डब्बा सापडलेला आहे मला. माझ्याकडे दूध नाही मग सगळं करणार. मम्मा मी तुझे हात दाखवू? हात. मम्माचे वाटलेले हात. हा ना मम्मा, हे तुझ्या हात ना, तुझ्या हाते ना वाटलेले व्हिडिओ मध्ये घेतले. तर चलो गाईज, इथेच ब्लॉग एंड करते. किचनमधली सगळी कामं तर आवरलेलीच आहेत. आता दूध ठेवून देते आणि त्यानंतर इथेच ब्लॉग एंड करते. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, आणि अजूनही चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब